लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज. होळ ग्रामस्थांचा देशसेवेला सलाम. माजी सैनिक सुनील पाटील यांचा भव्य सत्कार. भारतीय सैन्य दलात तब्बल 22 वर्ष देशसेवा बजावून सेवानिवृत्त झालेले होळ तालुका सिंदखेडा येथील सुपुत्र माजी सैनिक सुनील जगतराव पाटील यांचे आज गावात अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. त्यांच्या सन्मानार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकीत संपूर्ण गाव देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. मिरवणुकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्य अर्पण व मानवंदना देऊन करण्यात आली. त्यानंतर ढोल ताशांच्या गजरात भारत माता की जय, वंदे मातरम आणि भारतीय सेनेच्या जयघोषात मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान खान्देश रक्षक ग्रुप शिंदखेडा तालुक्याच्या वतीनं माजी सैनिक सुनील पाटील यांचा पुष्पहार घालून जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपचे तालुका अध्यक्ष तथा माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे, कार्य अध्यक्ष भूषण पवार, शांताराम जाधव, कैलास ठाकरे, पांडुरंग पवार, प्रभाकर पाटील, मनोहर पाटील, नितीन देवरे यांच्यासह परिसरातील माजी सैनिक तसेच पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्या 22 वर्षाच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचा गौरव करून देशसेवेबद्दल अभिमान व्यक्त केला. मिरवणुकी दरम्यान गावातील महिलांनी जागोजागी आकर्षक रांगोळ्या काढून स्वागत केले. तसेच प्रत्येक गल्लीमध्ये महिलांनी सुनील पाटील यांचा औक्षण करून त्यांच्या देशसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या अनोख्या स्वागतामुळे संपूर्ण वातावरण भावनिक आणि प्रेरणादायी झाले होते. मिरवणुकी दरम्यान माजी सैनिक सुनील पाटील यांच्या हस्ते ग्रामपंचायत कार्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी होळ सरपंच दीपाली भटू पाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते. देशसेवेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम उपस्थितांनी कौतुकास्पद असल्याचं सांगितले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक भिला भूरसिंग भिल हे होते. माजी सैनिक सुनील पाटील जुलै 2004 दरम्यान भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचं बेसिक प्रशिक्षण सिकंदराबाद इथं पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी गुजरात, जम्मू काश्मीर, राजस्थान, महाराष्ट्र राज्यात सेवा बजावली. भारतीय सैन्य दलातील 22 वर्षाच्या गौरवशाली सेवेबद्दल ग्रामस्थांनी सुनील पाटील यांचा सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव केला. गावातील तरुणांनी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशसेवेसाठी पुढे यावे अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. यावेळी सरपंच प्रतिनिधी भटू पाटील, खान्देश रक्षक ग्रुपचे तालुका अध्यक्ष तथा माजी सैनिक ज्ञानेश्वर गिरासे, कार्याध्यक्ष भूषण पवार, शांताराम जाधव, कैलास ठाकरे, पांडुरंग पवार, प्रभाकर पाटील, मनोहर पाटील, नितीन देवरे यांच्यासह परिसरातील माजी सैनिक, ग्रामस्थ, महिला व युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या सेवापूर्ती गौरव समारंभाचे आयोजक म्हणून जगतराव विक्रम पाटील, रंजनाबाई जगतराव पाटील, प्रवीण जगतराव पाटील, भारती प्रवीण पाटील, सुनील जगतराव पाटील, स्वाती सुनील पाटील तसेच चिरंजीव राज, दुर्गेश्वर साई यांनी पुढाकार घेतला असून समस्त पाटील परिवार, मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्य संपादक भूषण पवार, लोकवृत्त मराठी न्यूज, शिंदखेडा. सन्मानाचा कार्यक्रम आहे. खरोखर अतिशय आनंदाचा, उत्साहाचा आजचा दिवस आहे. कारण या दिवसाचा आपण अनेक दिवसापासून प्रतीक्षा करीत होतो. तर म्हणजे आजचे सत्कार मूर्ती आपल्या गावाचे सुपुत्र सुनील पाटील मेजर व यांच्यात माताजी व पिताजी यांना मी वंदन करतो. खरोखर त्यांनी आपल्या सुसंस्कारातून आणि शिकवणीतून उत्तम असे सुपुत्र या भारत मातेच्या रक्षणासाठी त्यांनी आपले जीवनाचे 22 वर्ष समर्पित केले. या कार्यक्रमामध्ये उपस्थित सर्व क्षेत्रातील आलेले टोलामोलाचे मान्यवर यांना मी सप्रेम नमस्कार करतो. खरोखर हा अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे. असं म्हणतात की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाची सेवा करण्यासाठी या देशाचं आपण देणं लागतो. हे देणं पूर्ण करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे या आपल्या होड गावातील भूमिपुत्र सुनील पाटील यांनी आपले 22 वर्ष या देशासाठी समर्पित केले. आणि त्याचबरोबर या होड गावाचं एक विशेष व्यक्तिमत्व म्हणजे या गावातील कार्यरत व सेवानिवृत्त असे 10 ते 12 सैनिक आहेत. ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. या छोट्याशा गावामध्ये गाव छोटं जरी असलं तरी याची कीर्ती खूप मोठी आहे. सर्व क्षेत्रात
सैनिकाच्या बरोबरीला शिक्षक सुद्धा आहेत. शिक्षक वृंद सुद्धा या ठिकाणी बरेच शिक्षक वृंद उपस्थित आहेत. बरेच अनेक क्षेत्रामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी केली असे मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत. अतिशय हे गावाचा हा खूप मोठा साथ अभिमान आहे. सैनिकांवरती विशेष प्रेम या गावाचं आहे आणि आजच्या कार्यक्रमातून ते अतिशय स्पष्ट सिद्ध करून दाखवलेले आहे. कारण या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक आहेत. मी पहिल्यांदा कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी सैनिक आहेत हे या ठिकाणी प्रत्यक्ष पाहिले. यावरून लक्षात येतं की या होड गावाचा सैनिकांवरती किती प्रेम आहे, देशाविषयी किती प्रेम आहे हे या होड गावाने सिद्ध करून दाखवले आहे. खरोखर अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस या पाटील परिवारामध्ये आहे आणि या ग्रामस्थांमध्ये आहे. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व 10वीची बॅच म्हणजे 1998 म्हणजे 22 वर्षे त्यांनी सेवा केली असे 22 ते 25 वर्षाचे जुने मित्रमंडळी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भेट दिली. हा अतिशय एक आनंदाचा योगायोग आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून या गावाच्या तरुण युवकांनी काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. आज या गावामध्ये 10 ते 12 सैनिक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये अजून 10-12 सैनिक तयार होतील अशी मी आशा करतो. कारण हा कार्यक्रम जर त्या 2 सैनिक जरी तयार झाले तरी हा कार्यक्रम आपला यशस्वी झाला असं म्हणण्यात काही हरकत नाही. कारण हा सैनिकांचा सन्मान करणं हा प्रत्येक भारतीय नागरिकांचा एक कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला याचा साथ अभिमान आहे की देशाची सेवा करून आलेल्या सैनिकांचा सत्कार करण्यासाठी ज्याप्रमाणे आपण सर्व क्षेत्रातील आपल्या दैनंदिन जीवनातील वेळ काढून उपस्थित आलेले मान्यवर आहेत. सर्व आप्तेष्ट नातेवाईक यांनी सुद्धा वेळ दिलेला आहे. हा अतिशय अभिमानाचा सार्थकतेचा वेळ आहे. खरोखर या गावाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण सेवानिवृत्त होत आहे. आपण जसं एक सैनिकाला कधीही सेवानिवृत्त बोलू शकत नाही. कारण तो सेवानिवृत्त फक्त आपल्या युनिफॉर्मनं होतो. त्याच्या मनात, त्याच्या धैर्यात, आत्मात कायम देश किंवा सतत देशाविषयी प्रेम तो कधीच कमी होत नाही. म्हणून तो सैनिक म्हणतात ना, सैनिक अमर असतो किंवा जवान असतो. या सैनिकाची उपमा कोणत्याही जवानाला मिळणं एवढं आसान नसतं मित्र. सैनिक आपल्या नावापुढे शब्द लागतो तो म्हणजे आपल्या चित्त आणि आपल्या देशाविषयी जे आपल्या मनात प्रेम भरलेलं आहे त्यामुळे आपल्या नावापुढे सैनिक शब्द लागतो. मी पण एक सैनिकी पेशातून देशसेवा करून आलेलो आहे. तरी एका सैनिकाचं दुःख सैनिक अतिशय चांगल्या प्रकारे समजू शकतं. ते तुम्ही आम जनता किंवा बाकी नागरिक समजू शकत नाही. कारण त्या सैनिकाला आपल्या म्हणतात ना, आपल्या आयुष्यामध्ये 3 काळ असतात: बाल्यावस्था, प्रौढावस्था आणि वृद्धावस्था. त्या प्रकारे एक सैनिक आपले प्रौढावस्था म्हणजे आपली जवानी गेले 22 वर्ष सुनील पाटील देशासाठी दिलेले आहेत. ते काही नॉर्मल नाही आहेत मित्र. ज्याप्रमाणे एखादे गाईचं वासरू असतं, ते वासरू गायीपासून थोडं जरी लांब गेलं किंवा कुठे चुकलं तरी ती गाय हंबरदा फोडत आपल्या वासरूला शोधते की माझं वासरू कुठं गेलं. त्याचप्रमाणे आपला हा सैनिक एवढे 22 वर्ष देशाची सेवा करून आला तर त्याच्या आईवडिलांना कसे संकट आले असतील किंवा त्यांच्या मनात काय विचार आले असतील की आमचा मुलगा कुठं असेल, कसा असेल, काय जेवत असेल किंवा कसा राहत असेल. परंतु धन्य त्या आईवडिलांना की त्यांनी सुनीलला देशाच्या सेवेकरता प्रबळ करून पाठवलं आणि त्या सुनीलच्या मनात सुद्धा देशाविषयी प्रेम असल्यामुळे त्याने 22 वर्ष नोकरी करून तो आज सुखरूप आपल्या मायदेशी परतला आहे. आणि एका सैनिक जो सर्व्हिस करतो, कोणीही असो, एका सैनिकाच्या सेवेमागे एकटा तो सर्व्हिस करत नसून त्याचे परिवार आणि सर्व त्याची पत्नी जी त्याची धर्मपत्नी अर्धांगिनी असते. तुझी मिरवणूक चालू असताना देवा थांबला, पूर्ण गाव फिरू दिलं आणि शेवटी येताना तुझं स्वागत पावसाने पण केलं. त्यामुळे खऱ्या अर्थाने तू स्वागतास पात्र ठरलेला आहे. मी माझ्या वैयक्तिक कुटुंबातर्फे, माझ्यातर्फे तुला 22 आयुष्यासाठी खूप शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य तू आईवडिलांची सेवा तर करावी, पण देश सेवेसारखं गावाचा, ग्रामीण भागाची सेवा देखील तुझ्याकडून घडावी अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि तुला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.